श्री नवनाथ कथासार नवनाथ कथामृत अध्याय 39। सत्यलोकी चरपटीनाथ व नारद यांचे वास्तव्य। पुढे चरपटीनाथाने पृथ्वीवरील सर्व तीर्थयात्रा केल्यावर स्वर पाताळ या ठिकाणच्याही तीर्थयात्रा कराव्या असे त्याच्या मनात आले। मग त्याने बदरिकाश्रमास जाऊन उमाकांताचे दर्शन घेतले। तेथे त्याने यानास्त्राचा प्रयोग सिद्ध करून भस्म कपाळास लावून स्वर्गी गमन केले। तो प्रथम सत्यलोकास गेला व ब्रह्मदेवाच्या पाया होऊन व हात जोडून जवळ उभा राहिला। तेव्हा हा योगी कोण कोठून आला याची ब्रह्मदेव चौकशी करू लागला असता नारद तेथे होताच त्याने चरपटीनाथाचा जन्मापासून सर्व वृत्तांत त्यास निवेदन केला। तो ऐकून घेऊन ब्रह्मदेवाने त्यास मांडीवर बसविले। नंतर येण्याचे कारण विचारल्यावर तुमच्या दर्शनासाठी आलो असे चरपटीनाथाने सांगितले। मग ब्रह्मदेवाच्या आग्रहास्तव तो तेथे 1 वर्ष राहिला। चरपटीनाथ व नारद एकमेकास न विसंबिता एक विचाराने राहत असत। एके दिवशी नारद अमरपुरीस गेला असता यावे कळीचे नारद असे इंद्राने सहज विनोदाने त्यास म्हटले। ते शब्द ऐकताच नारदास अतिशय राग आला। मग तो कळीचा प्रसंग तुझवर आणीन असं मनात योजून नारद तेथून चालता झाला। काही दिवस लोटल्यानंतर चरपटीनाथाकडून इंद्राची फटफजिती व दुर्दशा करण्याचा नारदाने घाट घातला। एके दिवशी फिरावयाकरिता नारद चरपटीनाथास बरोबर घेऊन इंद्राच्या बागेत गेला। जातेवेळी चरपटीनाथ हळू चालत होता। तेव्हा अशा चालल्याने मजल कशी उरकेल म्हणून नारदाने त्यास म्हटल्यावर चरपटीनाथाने उत्तर दिले की आमची मनुष्याची चालाव्याची गती इतकीच। जलद जाण्याचा एखादा उपाय तुमच्याजवळ असल्यास तो योजून मला घेऊन चला। तेव्हा नारदाने त्यास गमनकला अर्पण केली। ती कला विष्णूने नारदाला दिली होती। ती चरपटीनाथास अनायास प्राप्त झाली। तिचा गुण असा आहे की ती कला साध्य असणाऱ्याचा जेथे जावयाचे असेल तेथे ती घेऊन जाते व त्रिभुवनात काय चालले आहे हे डोळ्यापुढे दिसते। कोणाचे आयुष्य किती आहे, कोण कोठे आहे, मागे काय झाले, सध्या काय होत आहे व पुढेही काय होणार वगैरे सर्व कळते। अशी ती गमनकला चरपटीनाथास प्राप्त होताच त्या सवर्पणी आनंद झाला। मग ते उभयता 1 निमिषात अमरपुरीस इंद्राच्या पुष्पवटिकेत गेले। तेथे मला येथील फळे खाण्याची इच्छा झाली आहे असे चरपटीनाथाने नारदास म्हटले। मग तुला तसे करण्यास कोण हरकत करतो असे नारदाने उत्तर दिल्यावर चरपटीने यथेच्छा फळे तोडून खाल्ली। नंतर तेथील बरीच फुले तोडून सत्यलोकास ब्रह्मदेव देवपूजेस बसले होते तेथे त्यांच्याजवळ नेऊन ठेवली। याप्रमाणे ते नित्य इंद्राच्या बागेत जाऊन फळे खात व फुले घेऊन जात। त्यामुळे बागेचा नाश होऊ लागला। पण तो नाश कोण करतो याचा इंद्राचे माळी तपास करीत असताही त्यांना शोध लागेना। ते एके दिवशी टपून बसले। थोड्या वेळाने नारद व चरपटीनाथ हे दोघे बागेत शिरले व चरपटीनाथाने फळे तोडण्यास हात लावला तोच रक्षकांनी हळूच मागून जाऊन नाथास धरिले। हे पाहून नारद पळून सत्यलोकास गेला। मग रक्षकांनी चरपटीनाथास धरून खूप मारले। तेव्हा त्यास राग आला। त्याने वाताकर्षण अस्त्राचा जप करून भस्म फेकताच रक्षकांच्या नाड्या आखडून ते विव्ह होऊन पडले। त्यांचे श्वासोच्छ्वास बंद झाले, डोळे पांढरे झाले व तोंडातून रक्त निघाले। ही अवस्था दुसऱ्या रक्षकांनी पाहिली व ते असे मरणोन्मुख का झाले याचा विचार करीत असता चरपटीनाथ दृष्टीस पडला। मग ते मागच्या मागेच पळून गेले। त्यांनी इंद्रास जाऊन सांगितले की एक सूर्यासारखा प्रतापी मुलगा बागेत बेधडक फिरत आहे व त्याने आपल्या रक्षकांचा प्राण घेतला असून सर्व बागेची धुळदाणी करून टाकली आहे। आमचा त्याच्यापुढे इलाज चालत नाही म्हणून आपणास कळविण्यासाठी आम्ही येथे आलो। हे ऐकून त्याच्याशी युद्ध करून त्यास जिंकण्याकरिता इंद्राने सर्व देवांना पाठविले। महासागराप्रमाणे देवांची ती अपार सेना पाहून चरपटीनाथाने वाताकर्षण अस्त्राने सर्वांस मरणप्राय केले। युद्धास गेलेल्या देवसैन्याची काय दशा झाली याचा शोध आणावयास इंद्राने काही दूत पाठविले। त्यांनी श्वासोच्छ्वास कोंडून मरावयास टेकल्याची बातमी इंद्रास सांगितली व ते म्हणाले की तो येथे येऊन नगरी ओस पाडून तुमचाही प्राण घेईल। तो लहान बाळ दिसतो परंतु केवळ काळासारखा भासत आहे। हे ऐकून इंद्रास धसका बसला। त्याने ऐरावत तयार करण्यास सांगितले। तेव्हा हेर म्हणाले त्या बालकाच्या हातात धनुष्यबाण नाही की अस्त्र नाही, कोणती गुतविद्या त्यास साध्य झाली आहे। तिच्या साह्याने प्राणी तडफडून मरण्याच्या बेतास येतो। आपण तेथे जाऊ नये, काय इलाज करणे तो येथून करावा, नाही तर शंकरास साह्यास आणावे म्हणजे तो देवास उठवील। हेरांचे ते भाषण ऐकून इंद्र कैलासास गेला व शंकराच्या पाया पडून झालेला सर्व वृत्तांत सांगून या अरिष्टातून सोडविण्याकरिता प्रार्थना करू लागला। त्या समयी तुझा शत्रू कोण आहे म्हणून शंकराने विचारल्यावर इंद्र म्हणाला, मी अजून त्यास पाहिले नाही। त्याने माझ्या बागेचा नाश केल्यावरून मी सैन्य पाठविले।
परंतु ते सर्व मरणप्राय झाले, म्हणून मी पळून येथे आलो आहे। मग शत्रूवर जाण्यासाठी शंकराने आपल्या गणांस आज्ञा केली व विष्णूस येण्यासाठीही निरोप पाठविला। मग अष्टभैरव, अष्टपुत्र, गण असा शतकोटी समुदाय समागमे घेऊन शंकर अमरावतीस गेले। त्यास पाहताच चरपटीनाथाने वाताकर्षण मंत्राने भस्म मंत्रून फेकले, त्यामुळे शंकरासुद्धा सर्वांची मागच्यासारखीच अवस्था झाली। इंद्र, शंकर व सर्व सेना मूर्छित पडलेली पाहून नारद इंद्राकडे पाहून हसू लागला। नारदास मात्र घटकाभर चांगलीच करमणूक झाली। शिवाच्या दूतांनी वैकुंठीस जाऊन हा अत्यद्भुत प्रकार विष्णूला सांगितला। मग 56 कोटी गण घेऊन विष्णू अमरावतीस आला व शंकरासुद्धा सर्वांस अचेतन पडलेले पाहून संतापला। त्याने आपल्या गणास युद्ध करण्याची आज्ञा दिली। तेव्हा चरपटीनाथाने विष्णूच्या सुदर्शनाचा, गांडीवाचा व इतर शस्त्रास्त्रांचा उपयोग होऊ नये म्हणून मोहनास्त्राची योजना केली। मग वाताकर्षण मंत्राने भस्म फेकताच संपूर्ण विष्णुगणांची अवस्था सदर्भप्रमाणे झाली। आपल्या गणांची अशी दुर्दशा झालेली पाहून विष्णूने सुदर्शनाची योजना केली। विष्णूने महाकोपास येऊन ते आवेशाने प्रेरिले, पण ते नाथाजवळ जाताच मोहनास्त्रात सापडल्यामुळे दुर्बल झाले। पिप्पलायन हा प्रत्यक्ष नारायण, त्याचाच अवतार हा चरपटीनाथ अर्थात हा आपला स्वामी ठरतो, वगैरे विचार सुदर्शनाने करून नाथास नमन केले व ते त्याच्या उजव्या हातात जाऊन राहिलं। हातात सुदर्शन आल्यामुळे चरपटीनाथ प्रत्यक्ष विष्णू असाच भासू लागला। शत्रूच्या हातात सुदर्शन पाहून विष्णूस आश्चर्य वाटले। मग विष्णू नाथाजवळ येऊ लागला, तेव्हा त्याने वाताकर्षणास्त्राची विष्णूवर प्रेरणा केली, त्यामुळे विष्णू धाडकन जमिनीवर पडला। त्याच्या हातातली गदा पडली व शंख वगैरे आयुधेही गळाली। मग चरपटीनाथ विष्णूजवळ येऊन त्यास न्याहाळून पाहू लागला। त्याने त्याच्या गळ्यातील वैजयंती माळ काढून घेतली, मुकुट, शंख, गदा ही देखील घेतली। नंतर तो शंकराजवळ गेला व त्याची आयुधे घेऊन सत्यलोकास जाऊन ब्रह्मदेवासमोर उभा राहिला। विष्णूची व शिवाची आयुधे चरपटीनाथाजवळ पाहून ब्रह्मदेव मनात दचकला व काहीतरी घोटाळा झाला असे समजून चिंतेत पडला। मग नाथास मांडीवर बसवून ही आयुधे कोठून आणलीस असे त्याने त्याला युक्तीने विचारले। तेव्हा चरपटीने घडलेला सर्व वृत्तांत त्यास सांगितला। तो ऐकून ब्रह्म घाबरला व त्यास म्हणाला, बाळ, विष्णू माझा बाप व तुझा आजा होता। महादेव तर सर्व जगाचे आराध्य दैवत होय। ते दोघे गतप्राण झाले तर पृथ्वी निराश्रित होऊन आपले काही चालणार नाही। यास्तव तू लवकर जाऊन त्यांस उठीव किंवा मला तरी मारून टाक। ते भाषण ऐकून मी त्यांस सावध करतो, असे नाथाने ब्रह्मदेवास सांगितले। मग ते अमरपुरीस गेले। तेथे विष्णू, शंकर आदी सर्व देव निचेष्टित पडलेले ब्रह्मदेवास दिसले। तेव्हा त्याने त्यांस लवकर सावध करण्यासाठी चरपटीनाथास सांगितले। त्याने वाताकर्षणास्त्र काढून घेतले व जे गतप्राण झाले होते त्यास संजीवनी मंत्राने उठविले। मग ब्रह्मदेवाने चरपटीनाथास विष्णूच्या व शंकराच्या पायावर घातले। त्यांनी हा कोण आहे म्हणून विचारल्यावर ब्रह्मदेवाने नाथाच्या जन्मापासूनची कथा विष्णूस सांगितली। विष्णूची व शिवाची सर्व भूषणं त्यांना परत देवविली। मग सर्व मंडळी आनंदाने आपापल्या स्थानी गेली। नंतर नारद गायन करीत इंद्रापाशी गेला व नमस्कार करून त्यास म्हणाला, तुम्हाला जे इतके संकटात पडावे लागले त्याचे कारण काय बरे? आम्ही तुमच्या दर्शनास येतो व तुम्ही आम्हास कळलाव्या नारद म्हणता। आजचा हा प्रसंग तरी आमच्या कळेमुळे नाही ना गुदरला? तुम्हास कोणीतरी चांगलाच हात दाखविलेला दिसतो। हे नारदाचे शब्द ऐकून इंद्र मनात वरमला। त्याने नारदाची पूजा करून त्यास बोळविले व त्या दिवसापासून त्याने कळीचा नारद हे शब्द सोडून दिले। नंतर पर्वणीस ब्रह्मदेव चरपटीनाथास घेऊन मणिकर्णिकेच्या स्नानास गेले। 21 स्वर्गीचे लोकही स्नानास आले होते। नंतर चरपटीनाथ सत्यलोकास वर्षभर राहिला। तेथून पृथ्वीवर येऊन तो अन्य तीर्थ करून पाताळात गेला। त्याने भोगावतीने स्नान केले, तसेच सप्त पाताळे फिरून बळीच्या घरी जाऊन वामनास वंदन केले। त्याचा बळीने चांगला आदर सत्कार केला। नंतर तो पृथ्वीवर आला। श्री नवनाथ कथासार अध्याय 39 समाप्त। ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः। ओम श्री नवनाथाय नमः। श्री नवनाथ कथासार नवनाथ कथामृत अध्याय 40। इंद्राने केलेला सोमयाग, त्याकरिता सर्व नाथाचे आगमन, नवनाथांचा आशीर्वाद व समारोप। चरपटीनाथाने इंद्राची दुर्दशा करून टाकली, म्हणून इंद्रास फारच खिन्नता वाटली व झालेला अपमान त्याच्या मनास लागून राहिला। त्याने चरपटीनाथाचा प्रताप वर्णन करून बृहस्पतीजवळ गोष्ट काढली की तो अल्पवयी असून तेजस्वी आहे हे खरे,
परंतु प्रत्यक्ष हरिहराच्या प्राणावर आणून बेतविली आणि आपली करामत दाखविली. इतके सामर्थ्य दुसऱ्या कोणाचे नाही. एक वाताकर्षण विद्या ही देव विद्या कशी फैलावली कळत नाही, परंतु ती विद्या आपणास साध्य होईल अशी काहीतरी युक्ती काढावी. नाही पेक्षा त्याच्या घरी जाऊन त्याचे दासत्व स्वीकारून त्यास आनंदित करावे. अशा भावार्थाचे इंद्राचे भाषण ऐकून बृहस्पतीने सांगितले की नाथांस येथे आणावे हे फार चांगले. सोमयाग करावा म्हणजे त्या निमित्ताने नाथास येथे आणावयास ठीक पडेल. ते तेथे आल्यानंतर तू त्यांच्या खुशामतीमध्ये तत्पर राहा आणि त्यांच्या मर्जीनुरूप वागून त्यास प्रसन्न करून घेऊन आपला मतलब साधून घे. हाच एक मार्ग सुलभ व साध्य दिसतो. ही बृहस्पतीची युक्ती इंद्रास मान्य झाली व त्यास आनंदही झाला. परंतु चरपटीकडे कोणाला पाठवावे हा विचार पडला. बृहस्पती म्हणाला, अष्टवसूपैकी उपरीक्षवसू हा मच्छिंद्रनाथाचा पिता होय. तो जाऊन त्यास घेऊन येईल. पूर्वी मच्छिंद्रनाथ येथे आला होता तेव्हा त्याचा चांगला आदर सत्कार झालेला आहे. तो नवनाथांस घेऊन येऊन तुझा हेतू सफल करील. हे ऐकून इंद्राने उपरीक्षवसूस बोलावून त्यास आपला हेतू सांगितला व विमान देऊन नाथांस आणावयास पाठविले. मग तो बदरिकाश्रमास येऊन मच्छिंद्रनाथास भेटला. गोरक्ष, धर्मनाथ, चौरंगी, कानिफा, गोपीचंद्र, चालंदर, अडबंगी आदी नाथमंडळीही तेथेच होती. उपरीक्षवसू येताच मच्छिंद्रनाथाने उठून त्याच्या पायावर मस्तक ठेविले. त्याने सर्वास्मक्ष इंद्राचा निरोप कळविला आणि बोध करून नवनाथांस अमरपुरीस घेऊन येण्यासाठी फारच आग्रह केला व त्याच्याकडून येण्याचे कबूल करून घेतले. मग जालंधर, कानिफा, चौरंगी, मच्छिंद्र, गोरक्ष, अडबंगी, गोपीचंद्र आदी करून जोगी विमानात बसले. गौडबंगाल्यास हेळापट्टणास येऊन गोपीचंदाने आपल्या आईस घेतले. मग तेथून वडवाळ गावी जाऊन वटसिद्धनाथास बोध करून बरोबर घेतले. तसेच गोमतीच्या तीरी जाऊन भर्तृहरीस घेतले. ताम्रपर्णीचे काठी जाऊन चरपटीनाथास घेतले. पुणे प्रांतात विटा गावाहून रेवणनाथास घेतले. असो, याप्रमाणे 84 सिद्धासह नवनाथ विमानात बसून सोमयागाकरिता अमरावतीस गेले. त्यांचे विमान आलेले पाहिल्याबरोबर इंद्रनाथांस सामोरा गेला आणि नम्रपणाने बोलून त्यांच्या पाया पडला. मग त्याने सर्वांस घरी नेऊन आसनावर बसविले व त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली. सर्व देव आनंदाने त्यांच्यापुढे उभे राहिले. नंतर सोमयज्ञ करण्याचा आपला हेतू इंद्राने सर्वांस सांगितला व कोणत्या स्थानाची योजना करावी हे कळविण्यासाठी प्रार्थना केली. मग मच्छिंद्रनाथ व बृहस्पती यांनी आपसात विचार करून सिंहलद्वीपामध्ये जे 8वे अरण्य आहे तेथे शीतल छाया असून उदकाचा सुकाळ असल्याने ते ठिकाण यज्ञास तयारी केली व स्त्रीसह स्वतः यज्ञास बसण्याचा विचार करून बृहस्पतीकडे मंत्र म्हणण्याची व नवनाथांकडे कुंडात आहुती देण्याच्या कामाची त्याने योजना केली. हे वन किलोथलेच्या सीमेत होते म्हणून तेथे असलेल्या मीननाथाची मच्छिंद्रनाथास आठवण झाली. म्हणून मच्छिंद्रनाथाने उपरीक्षवसूस त्या दोघांस घेऊन येण्यास सांगितले. त्याप्रमाणे किलोथलेसही मी येथे घेऊन येतो असे सांगून उपरीक्षवसू गेला व ते सर्व आल्यावर मच्छिंद्रनाथाने त्यांना राहवून घेतले. मच्छिंद्रनाथाने मीननाथास विद्याभ्यास शिकविला. पुढे बृहस्पतीने इंद्रास सांगितले की आपण यज्ञास न बसता उपरीक्षासूस बसवावे. मग बृहस्पतीच्या शिफारशीवरून उपरीक्षवसूच्या हातात इंद्राने यज्ञकंकण बांधिले व आपण देखरेख ठेवू लागला. जो पदार्थ लागेल तो इंद्र स्वतः देत होता. त्याने सेवा करण्यात कसूर ठेवली नाही. त्यावेळेची इंद्राची आस्था पाहून सर्व जती प्रसन्न झाले. मीननाथास मच्छिंद्रनाथ विद्या शिकवित असता इंद्राने मयूराच्या रूपाने गुप्तपणे झाडावर राहून वाताकर्षण मंत्र विद्या साधून घेतली. ती प्राप्त होताच इंद्रास परमसंतोष झाला. 1 वर्ष यज्ञ चालला होता. तोपर्यंत मच्छिंद्रनाथ विद्या शिकवित होता. यज्ञ सांगता होताच मच्छिंद्रनाथ अग्रपूजेस बसला. मग यथासांग पूजा झाल्यावर इंद्राने दुसऱ्या नाथांची पूजा केली व वस्त्रेभूषणे देऊन सर्वांस गौरविले. मग सर्व नाथ कनकासनावर बसल्यावर इंद्र हात जोडून विनंती करू लागला की माझ्याकडून एक अन्याय घडला आहे, त्याची मला क्षमा करावी. तो अन्याय हा की मीननाथास विद्या पढवीत असता ती सर्व मी चोरून शिकलो आहे. यास्तव आपण वर देऊन ती फलद्रूप करावी. इंद्राचे हे चौर्यकृत्य ऐकून सर्व नाथांनी रागाने शाप दिला की तू कपटाने आम्हास आणून विद्या साधून घेतली आहेस, पण ती निष्फळ होईल. तो शाप ऐकून उपरीक्षवसू व बृहस्पती यांनी पुष्कळ प्रकारांनी विनवून त्यास संतुष्ट केले. नंतर इंद्राने एवढ्या दीर्घ प्रयत्नाने व अतिश्रमाने साधलेली विद्या फलद्रूप होण्यासाठी काहीतरी तोड काढावी अशी देवदिकांनी विनंती करून रदबदली केली. मग नाथ म्हणाले,
इंद्राने 12 वर्षे तपश्चर्या करावी व नाथपंथाचा छळ करू नये, म्हणजे त्यास ती फलद होईल, असा उशाप देऊन विमानारूढ होऊन सर्व नाथ पृथ्वीवर आले व तीर्थयात्रा करू लागले। यावेळी मच्छिंद्रनाथाने किलोतलेस विचारून मीननाथासही समागमे घेतले होते। मैनावतीस हेळापट्टाणास पोहोचविले। मीननाथाचे सिद्ध शिष्य 3 झाले। त्या सर्व नाथांची फटाफूट होऊन ते तीर्थयात्रा करीत फिरू लागले। इंद्राने सह्याद्री पर्वतावर 12 वर्षे तपश्चर्या केली। मंत्रयोगाच्या वेळेस तो जे पाणी सोडी त्या उदकाचा प्रवाह वाहू लागून तो भीमरथीस मिळाला। त्या ओघास इंद्रायणी असे नाव पडले। याप्रमाणे तपश्चर्या पूर्ण झाल्यावर इंद्र अमरावतीस गेला। नवनाथ बहुत दिवसपर्यंत तीर्थयात्रा करीत होते। शके 1710 पर्यंत ते प्रकट रूपाने फिरत होते। नंतर गुप्त झाले। एका मठीमध्ये कानिफा राहिला। त्याच्याजवळ पण वरच्या बाजूने मच्छिंद्रनाथ, ज्यास बायबा असे म्हणतात, तो राहिला। जालिंदरनाथास जानपीर म्हणतात, तो गर्भगिरोवर राहिला आणि त्याच्या खालच्या बाजूस गहिनीनाथ, त्यास गैरीपीर म्हणतात। वडवाळेस नागनाथ व रेवणनाथ विटागावी राहिला। चरपटीनाथ, चौरंगीनाथ व अडबंगीनाथ गुप्तरूपाने अद्याप तीर्थयात्रा करीत आहेत। भर्तृहरी पाताळी राहिला। मीननाथाने स्वर्गास जाऊन वास केला। गिरिनार पर्वती श्री दत्तात्रेयाच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिला। गोपीचंद्र व धर्मनाथ हे वैकुंठास गेले। मग विष्णूने विमान पाठवून मैनावतीस वैकुंठास नेले। 84 सिद्धांपासून नाथपंथ भरभराटीस आला। आता नवनाथाने चरित्र संपले असे सांगून मालुकवी म्हणतात, गोरक्षनाथाचा या ग्रंथाविषयी असा अभिप्राय आहे की यास जो कोणी असल्या मानील किंवा त्याची निंदा करील तो विघ्नसंतोषी इहपरलोकी सुखी न राहता त्याचा निर्वश होऊन तो शेवटी नरकात पडेल। हा श्री नवनाथ भक्ती कथासागर ग्रंथ शके 1741 प्रमाथीनाम संवत्सरी ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेस मालुकवीने श्रोत्यांस सुखरूप ठेवण्यासाठी व त्यांचे हेतू परिपूर्ण होण्यासाठी श्री दत्तात्रेयाची व नवनाथांची प्रार्थना करून संपविला। श्री नवनाथ कथासार अध्याय 40 समाप्त। ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः। ओम श्री नवनाथाय नमः।